विशाल करोळे आमचे प्रतिनिधी परभणीमध्ये आहेत, त्यांच्याकडे जाणार आहोत। विशाल, आपण पाहतोय मूक मोर्चा काढण्यात आलेला आहे, तीव्र भावना आहे, काहीही झालं तरी मारेकऱ्यांना पकडा, त्यांना कठोरात कठोर शिक्षा द्या अशी मागणी आहे। आणि आता 2 आरोपी जे आहेत त्यांना कोर्टामध्ये थोड्याच वेळात हजर सुद्धा केलं जाणार आहे। काय त्या संपूर्ण मूक मोर्चाच्या आंदोलकांच्या भावना आहेत? आपण बघतोय की मूक मोर्चाच्या माध्यमातून हा सगळा आक्रोश आता व्यक्त केला जातोय। देशमुख कुटुंबियांनी सुद्धा आपला भावना व्यक्त केला, आपल्या वेदना व्यक्त केल्या। आमच्यावर ज्या पद्धतीने अन्याय झालेला आहे, पोलिसांनी सुद्धा सगळं आमच्याकडे दुर्लक्ष केलं। आरोपींना पकडण्याला इतका वेळ लागतो, ज्यावेळेस समाजाचा आक्रोश वाढतो त्यावेळेस पोलीस ऍक्शनमध्ये येतात आणि त्यावेळेस आरोपीला पकडतात। तोपर्यंत आरोपीला कोणी पकडलं सुद्धा नाही की आरोपींपर्यंत पोलीस पोहोचले सुद्धा नाही, अशा पद्धतीचा त्यांनी आरोप केलेला आहे। त्यामुळं हा आक्रोश आहे, या आक्रोशाच्या माध्यमातूनच आम्हाला न्याय मिळेल असं त्यांचं म्हणणं आहे। जरांगे पाटील यांनी सुद्धा या सगळ्याबाबत अत्यंत खळबळजनक असे आरोप केलेले आहे की या सर्व आरोपींना कुणाचं अभय होतं याची तपासणी करण्याची मागणी त्यांनी केलेली आहे। मंत्र्यांचा काही सहभाग आहे राज्य सरकारमधल्या, त्यांचीही या अनुयायानं चौकशी व्हावी अशी त्यांनी मागणी केलेली आहे। सोबतच त्या मंत्र्यांचे, वाल्मिक कराडचे आणि आरोपींचे काही कॉल रेकॉर्ड्स आहेत ते CBR तपासा, त्यातून सत्य बाहेर येईल असं त्यांनी सांगितलंय। जोपर्यंत यातल्या खऱ्या आरोपीला अटक होत नाही, खरा आरोपी पुढे येत नाही, तोपर्यंत माघार घेणार नाही। प्रसंगी महाराष्ट्रभर आंदोलन करू, महाराष्ट्र बंद पाडू असा इशारा त्यांनी दिलाय। एकूणच या मोर्चाच्या माध्यमातून एक आक्रोश आपल्याला पाहायला मिळतोय। ज्या पद्धतीने तपासात आतापर्यंत दिरंगाई झाली, त्या दिरंगाईच्या विरोधात आक्रोश पाहायला मिळतोय। तर दुसरीकडे आपण बघतोय की केसमध्ये आता हे आरोपी नेलेले आहेत। लेखनूरमधला या आरोपींना केसच्या उपजिल्हा रुग्णालयात आणण्यात आलेला आहे। इथे त्यांची वैद्यकीय तपासणी करण्यात येईल। त्यातील काही आरोपी तब्येतीची तक्रार करत होते अशी आपल्याला प्राथमिक माहिती मिळते। मात्र एक प्रोसिजर असते, त्यानुसार आता पहिले उपजिल्हा रुग्णालयात या आरोपींची तपासणी करण्यात येईल, त्यांना त्यानंतर केस येतील, पोलीस ठाण्यात नेण्यात येईल। कारण हा खंडणीचा गुन्हा जसा केसमध्ये होता तसाच खुनाचा गुन्हा सुद्धा केस पोलीस स्टेशनमध्ये आहे। त्यामुळे या आरोपींना केस पोलीस ठाण्यात नेल्यानंतर त्यांच्यावर अटकेची कार्यवाही होईल आणि त्यानंतर त्यांना कोर्टात प्रोड्यूस करण्यात येईल। खरं तर हे खुनाच्या गुन्ह्यामधले आरोपी आहे आणि यांच्याकडनं बरीच माहिती घ्यायची आहे। अजून एक मुख्य आरोपी फरार आहे, सोबतच इतरही काही लोकांचा या सगळ्या आरोपांमध्ये सहभाग आहे का, या गुन्ह्यामध्ये सहभाग आहे का, याची तपासणी करण्यासाठी सरकारी वकील, पोलीस, CID जास्तीत जास्त दिवस पोलीस कोठडीची मागणी करतील। आपण वाल्मिक कराड याच्याच वेळेस बघितलं होतं की त्याला 14 दिवसांच्या पोलीस कोठडीची मागणी करण्यात आली होती। त्याच्या वकिलांनी हा मुद्दा फेटाळून लावला होता। मात्र वाल्मिक कराड यांच्यावर फक्त खंडणीचा गुन्हा नाही तर त्यांच्यावर इतरही काही आरोप आहे। खुनाच्या गुन्ह्यामध्येही त्यांच्यावर आरोप असल्याचं सांगण्यात येत होतं। त्याही दृष्टीनं तपास करायचा आहे, म्हणून मग कोर्टानं त्यांना 14 दिवसांची CID कोठडी दिली होती। आता हे आरोपी सुद्धा बीड पोलिसांनी अटक जरी केले असले तरी एक वेळा त्यांना अटक दाखवल्यानंतर आणि कोर्टात त्यांना हजर केल्यानंतर त्यांना CIDच्या कोठडीत सोपवण्यात येईल, CID कडे सोपवण्यात येईल पुढील तपासासाठी। त्यामुळे जास्तीत जास्त दिवसांची CID कोठडी मागण्याकडे सरकारी वकिलांचा, CIDचा कल असेल। कारण या आरोपीच्या माध्यमातूनच हा गुन्हा कसा झाला, या गुन्ह्यामध्ये खरं सूत्रधार कोण आहे, अजून किती जणांचा सहभाग आहे, गुन्हा नक्की घडला होता त्यावेळेस नक्की काय झालं होतं, जो वाद सांगण्यात होतोय तो खरंच झालाय का, या सगळ्या अनुषंगानं या गुन्ह्याची चौकशी करण्याची गरज आहे। त्यामुळे थोड्याच वेळात म्हणजे अगदी 10 ते 15 मिनिटात आता उपजिल्हा रुग्णालयातनं या रुग्णांना, या आरोपींना माफ करा, पोलीस ठाण्यात नेण्यात येईल आणि त्यानंतर त्यांना कोर्टात सादर करण्यात येईल। आपण बघतोय की गेले 20 ते 25 दिवस झाले या गुन्ह्याबाबत या आरोपींना अटक करावी अशी मागणी होती। बीडमध्ये सुद्धा पहिला मोर्चा निघाला होता, त्यावेळेस तर खूप जास्त आक्रोश होता कारण तोपर्यंत कुणालाही अटक झाली नव्हती। त्याच्यानंतर 2 दिवसांनी वाल्मिक कराड शरण आला, कारण वाल्मिक कराडवरही सगळे आरोप होते। फक्त खंडणीच्या गुन्ह्यात तो दोषी आहे असं नाही तर खुनाच्या गुन्ह्यात सुद्धा तो दोषी आहे अशा पद्धतीचा आरोप होत होते। राजकारण्यांनी सुद्धा भरपूर आरोप या सगळ्या प्रकरणात केले होते। सुरेश धस तर पुढे आले होते। वाल्मिक कराड हा एक आटा आहे आणि त्याच्या वर सुद्धा कोणीतरी आहे, त्यामुळे हे सगळे लागेबांधे उघड करावे अशी त्यांची मागणी होती। त्या दृष्टीनं वाल्मिक कराड शरण आला, आता त्याची चौकशी सुरू आहे। त्याच्या चौकशीतनं सुद्धा आरोपींचं खंडणीच्या गुन्ह्यामध्ये विष्णू चाटे यांच्या फोनवरनं वाल्मिक कराड त्या कंपनीच्या लोकांशी बोलला होता हे उघड झालेलं आहे। म्हणजे कुठेतरी वाल्मिक कराडचाही सहभाग आता ओपन झालेला आहे या सगळ्या याच्यात। आता फक्त या गुन्ह्याशी म्हणजे ज्या दिवशी खून झाला त्यावेळेस जो आरोप होतोय की वाल्मिक कराड सोबत हे आरोप मारेकरी बोलले होते, आरोपी बोलले होते, त्याचं सगळं सत्य पोलिसांना तपासायचं आहे आणि त्या दृष्टीनं एक तांत्रिक तपासणी करायची आहे। CDR तपासावं लागेल। इतकंच नाही तर पोलिसांनी या गुन्ह्यात काही फोन जप्त केले। आज सुद्धा या आरोपीकडनं फोन जप्त करण्यात आल्याची आपल्याला माहिती मिळते। ते फोन फॉरेन्सिकसाठी पाठवण्यात येईल। इतकंच नाही तर व्हॉइस टेस्टिंग सुद्धा करण्यात येईल, ते सुद्धा फॉरेन्सिक लॅबमध्ये पाठवण्यात येईल आणि त्यातून हा सगळ्या गुन्ह्याची उकल आता पोलिसांना करायचं एक मोठं आव्हान असणार आहे। तुर्तास
कोर्टात हजर करून जास्तीत जास्त दिवसाची पोलीस कोठडी या आरोपींना मिळावी यासाठी हे सगळे प्रयत्न आता सीआयडी कडनं पोलिसांकडनं केली जाणार आहे. अजूनही एक आरोपी फरार आहे, मात्र 2 आरोपी अटकेत झालेले आहे. तिसऱ्याही आरोपीचा पोलिसांना सुगावा लागलेला आहे. त्या दृष्टीनं 3 पथकं अजूनही तिसऱ्या आरोपीचा तपास करत आहे. लवकरच तो आरोपी सुद्धा पोलिसांच्या ताब्यात असेल असं बीड पोलिसांनी सांगितलंय. सीआयडी सुद्धा सांगताय. आपल्याला माहिती आहे की या सगळ्या आरोपींच्या शोधासाठी सीआयडीने 9 पथकं निर्माण केली होती. जवळपास 150 ते 160 पोलिसांचा ताफा राज्यभर या आरोपींना शोधत होते. इतकंच नाही तर राज्याबाहेर सुद्धा या आरोपींना शोधण्यासाठी पथकं गेली होती. या आरोपींना पोलिसांनी वॉन्टेड घोषित केलं होतं. सगळ्या रेल्वे स्टेशनवर, विमानतळावर या आरोपींचे फोटो लावण्यात आले होते आणि कुठंही हे मिळून आल्यास योग्य बक्षीस देण्यात येईल अशा पद्धतीची घोषणा सुद्धा पोलिसांनी केलेली होती. त्या पार्श्वभूमीवर पोलीसही त्यांचे प्रयत्न करत होते असं आपल्याला दिसतंय आणि त्यातूनच या 2 आरोपींना कोणाच्या 20 ते 25 दिवसानंतर का होईना अटक झालेली. आता आव्हान आहे ते तिसऱ्या आरोपीला शोधायचं आणि सोबतच या सगळ्या गुन्ह्यामध्ये अजून कोण कोण सहभागी आहे या सगळ्यांची माहिती घेण्याचं आणि त्यासाठी पोलीस कारवाई करत नाही या आरोपामुळे हा मोठा मोर्चा परभणीमध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. प्रत्येकाच्या हातामध्ये फलक आहे. न्याय द्या हीच आमची मागणी आहे. तपासात इतका दिरंगाई का असा त्यांचा सवाल आहे. देशमुख यांचा आक्रोश आपण बघितलाय. इतकंच नाही तर धनंजय देशमुख जे स्वर्गीय संतोष देशमुख यांचे भाऊ आहेत त्यांनी सुद्धा अजूनही पोलीस तपासात सहकार्य करत नाही. उलट पक्षी आम्हालाच धमक्या देत आहेत, आम्हालाच भीती दाखवण्याचा प्रयत्न करतायत अशा पद्धतीचा आरोप केलेला आहे. पोलिसांना तसं त्यांनी पत्र सुद्धा दिलेलं आहे. अशी वागणूक आम्हाला देऊ नका, आमच्यावर अन्याय झालाय, आम्हाला साथ द्या अशी मागणी त्यांनी केलेली आहे. समाजाचा आक्रोश ओळखावा, लोक मोठ्या संख्येनं रस्त्यावर उतरत आहे असं ते सांगतायत. त्यामुळं कुठेतरी कडक शासन करा आणि उर्वरित सर्व आरोपींना पकडा. जे आरोपी पुढे आहेत त्यांच्यावरही कारवाई व्हावी आणि जे आरोपी पडद्याआड आहे, जसं आपण बघतोय की राष्ट्रीय नेते आरोप करतायत, खुद्द जरांगे पाटील यांनीही आरोप केलाय की मोठमोठ्या नेत्यांसोबत मंत्रीही सहभागी आहे. तर या पडद्यामागच्या आरोपींना सुद्धा पुढे आणा आणि त्यांच्यावर सुद्धा कारवाई करा अशा पद्धतीची ही सगळी मागणी आहे आणि यासाठीच ही सगळी धडपड सुरू असल्याचं आपल्याला म्हणता येईल. म्हणून परभणीतला हा मूकमोर्चा सुरू आहे. त्यासोबतच दुसऱ्या ठिकाणी पोलीस सुद्धा त्यांची कारवाई करत आहेत. आरोपींना मेडिकलसाठी घेऊन जात आहेत, त्यानंतर त्यांना अटक दाखवण्यात येईल आणि त्यानंतर त्यांना कोर्टामध्ये हजर करण्यात येईल. आता फक्त प्रतीक्षा इतकीच आहे की पोलिसांकडे नक्की कुठले असे पुरावे आहे की जे पोलीस आता कोर्टात मांडणार आणि त्या योगे त्यांच्यासाठी जास्तीत जास्त दिवसांची पोलीस कोठडी मिळवावी लागेल. कारण तिसरा आरोपी शोधणं आणि त्यांची काही साथीदार असल्याचं बोललं जाते त्याला शोधणं हे सुद्धा महत्वाचं ठरणार आहे. निश्चितपणे काही साथीदार त्यांचे असण्याची शक्यता नाकारता येत नाही. कारण या ज्या 2 आरोपींना अटक झाली ते 2 आरोपी बीडमधील डॉक्टर वायभाटे यांच्या संपर्कात होते. पोलिसांना तो संशय होता, त्यानुसार पोलिसांनी त्यांच्यावर लक्ष ठेवलं, त्यांच्या कॉल्सवर लक्ष ठेवलं होतं आणि त्या तांत्रिक तपासाच्या द्वारे पोलिसांनी या 2 आरोपींना अटक केली होती. तर तिसरा आरोपी सुद्धा राज्याच्या बाहेर गेला आहे, दक्षिण भारतात कुठेतरी गेला असल्याचं पोलिसांना प्राथमिक माहिती मिळाली होती. तर पोलिसांची पथकं तिकडे सुद्धा गेली आणि त्याही आरोपींना शोधण्याचा प्रयत्न सुरू आहे. त्यामुळे तिसरा जे मुख्य 3 आरोपी आहेत त्यापैकी तिसऱ्याला पकडणं हे एक मोठं आव्हान असणार आहे. तर दुसरीकडे नागरिक ज्या पद्धतीनं रस्त्यावर उतरत आहे त्यांच्या भावना समजून घेणं, त्यांचा आक्रोश समजून घेणं आणि त्यांच्या ते जे न्याय मागणी करत आहेत त्या मागणीला पूर्ण कशी भूमिका घेणं हे राज्य सरकार पुढचं आव्हान असणार आहे. जी विशाल, आपण पाहतोय परभणीमध्ये निषेध मूकमोर्चा काढण्यात आलेला आहे. सर्व जातीचे, सर्व धर्माचे लोक यामध्ये मोठ्या संख्येनं सहभागी झालेले आहेत आणि त्याचबरोबर सर्व पक्षीय नेते सुद्धा यामध्ये एकवटलेले आहेत. मनोज जरांगे पाटील आहेत, ज्योती मेटे आहेत, नरेंद्र पाटील आहेत, संजय जाधव सुद्धा यामध्ये सहभागी झालेले आहेत. एकीकडे मूकमोर्चा निघालेला आहे, मोठ्या प्रमाणात निषेधाच्या घोषणा दिल्या जात आहेत, आम्हाला न्याय द्या अशी मागणी केली जाते. तर दुसरीकडे आपण पाहतोय केज इथल्या उपजिल्हा रुग्णालयामध्ये दोन्ही आरोपींना आणण्यात आलेलं आहे. त्यांची वैद्यकीय चाचणी केली जाईल आणि त्यानंतर या दोन्ही आरोपींना कोर्टामध्ये हजर केलं जाणार आहे. पोलीस आता आपल्याकडचे काय पुरावे कोर्टामध्ये सादर करतं हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. त्याचबरोबर कोर्ट या संदर्भात काय निर्देश देतं हेही पाहणं महत्त्वाचं आहे. आपल्याकडे कोठडी असावी यासाठी पोलिसांचा आग्रह असेल. त्यामुळे आता या संपूर्ण प्रकरणामध्ये नेमकं काय होतं हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.